अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका महिलेची अनोळखी इसमाने चलाखीने फसवणूक करून तब्बल 24,700 रुपये लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली असून विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार फिर्यादी बेबी मधुकर खंडारे या 7 नोव्हेंबर रोजी दुपारी आठवडी बाजारासाठी आणि शिलाई मशीन दुरुस्तीच्या कामासाठी मूर्तिजापूर या ठिकाणी आल्या होत्या। मशीन दुरुस्तीसाठी पैसे काढण्यासाठी त्या SBI बँकेच्या ATM मध्ये गेल्या। त्यावेळी ATM मधून पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाला मदत मागितली। त्या व्यक्तीने ATM कार्ड टाकून पिन विचारला आणि पिन नंबर पाहून घेतला। त्यानंतर त्याने ATM कार्ड बाहेर काढून फसवणूक करत हातचलाखीने ATM कार्डची अदलाबदल केली आणि तुमचे कार्ड लॉक झाले आहे असे महिलेस सांगितले। महिलेने लगेचच बाजूच्या बँकेत चौकशीसाठी गेले असता यावेळी त्यांना काही वेळातच त्यांना मोबाईलवर बँक खात्यातून 24,700 रुपये वजावटीचा मेसेज आला। यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले। या घटनेबाबत महिलेने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करत आहेत। या घटनेनंतर नागरिकांनी ATM वापरताना संपूर्ण खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। पिन टाकताना कोणालाही दिसणार नाही याची दक्षता घेणे तसेच अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे टाळावे असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे। प्रतिनिधी अहम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।